दिशा सालियन प्रकरणात आता सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता होतीये काही चौकशी पाहावी लागणार आहे। मुनगंटीवारांनी सुद्धा म्हटलंय तर कदमांनी सुद्धा म्हटलंय कुठल्याही पक्षाचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे। म्हणून दिशा सालियनवरून आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे तुम्ही आम्ही कसं ठरवणार आहे? दबाव असेल तर कोर्टाला ही माहिती दिल्या जाईल, फोनची CDR दिला जाईल, याच्या संदर्भात SMS आले असतील SMS दिले जाईल, त्यांचे पुरावे योग्य असतील तर त्यांचे पुरावे ते निश्चित कोर्टात देतील ना, त्याला काही अडचण नाही आहे ना। दिशा सालियन यांच्या पिताश्रींनी मागणीच्या सोबत काही पुरावे दिले असेल तर कोर्ट निश्चितपणे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, न्याय देईल। सन्माननीय कोर्ट जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शननुसार कारवाई केली जाईल आणि दिशा सालियन यांच्या केसमध्ये या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल, याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही ह्याची देखील आम्ही जबाबदारी खात्रीने घेऊ।